नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. पश्चिम महाराष्ट्रात सध्या दूध आंदोलन चांगलंच पेटलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला चांगलीच सुरुवात झाली. पहाटेच्या सुमारास या आंदोलनाला सुरुवात झाली. पुणे बंगळुरू हायवेवर आज पहाटेच्या सुमारास दूध संघाचा टँकर फोडून दूध रस्त्यावरती सोडण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुधाला चांगला दर मिळावा या मागणीसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दूध खरेदी दरात वाढ करावी या मागणीसह इतर मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार आहे. दूध बंद आंदोलनाची ही हाक असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव जवळच्या रामलिंग मंदिरात दुग्धाभिषेक करून स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची सुरुवात ते करणार आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलं. सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वैभव नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. पुण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण होम क्वारंटाईन झालेत. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार अमर राजूरकर यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 18 तारखेला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत आमदार राजूरकर उपस्थित होते आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांना क्वारंटाईन करण्यात आले. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकारीही क्वारंटाईन झाले. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त रुग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे. काल पुणे जिल्ह्यात तब्बल 2601 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चक्क 54,000वरती गेला आणि त्यामुळे पुण्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढत असल्याचं समोर आलं. पण पुणे शहरात मृत्यूचा आकडा जो आहे तो आता 1000 पार गेला. राज्यात दिवसभरात 8,240 नवे रुग्ण सापडलेत तर 176 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ऍक्टिव्ह कोरोनांची संख्या 1,31,000वर आहे. मुंबईत दिवसभरात 1,035 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाखांच्या पार गेली आहे. नवी मुंबईत दिवसभरात 286 कोरोना रुग्ण आढळले तर नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा जो आहे तो 11,712वर गेलाय तर दिवसभरात 204 जणांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात ठाणे महापालिका क्षेत्रात 255 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आणि त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 16,028वर गेली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आणि दिवसभरात तब्बल 358 नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11,000च्या जवळ गेली. आतापर्यंत 284 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 16,000चा टप्पा ओलांडला. दिवसभरात 427 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसते. उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 45 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. उमरगा तालुक्यात 26 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 553वरती गेला. महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कोरोना काळामुळे मेडिकलच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले. परीक्षा रद्द न केल्यास निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा आहे आणि त्यामुळे कोरोना काळात मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. भिवंडीत कोरोना रुग्णांचा आकडा 5,500वरती जाऊन पोहोचला. महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे तर आतापर्यंत 239 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 9 कुटुंबातील आई, मुलगा, 2 सख्खे भाऊ, पती पत्नी, मुलगा, वडील असे एका घरातील प्रमुख व्यक्तीचाच कोरोनामुळे मृत्यू झाला. मध्य मुंबई आणि अहमदाबादमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी अशी आहे की मध्य मुंबई आणि अहमदाबादमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली आहे. मध्य मुंबईची रुग्णसंख्या आता उच्चांकानंतर कमी होताना दिसते. दिल्लीतील एम्समध्ये कोरोना विरुद्धच्या लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे. या मानवी चाचणीसाठी नोंदणी प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. कोवॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीसाठी ICMRने दिल्लीतील एम्स आणि इतर 12 संस्थांची निवड केली. ऑक्सफर्डच्या फेज 1 आणि 2च्या चाचणीचे निकाल जाहीर झालेले आहेत. ही लस सुरक्षित आणि प्रतिकार क्षमता वाढवणारी आहे. ऑक्सफर्डने ही माहिती दिली आहे.
आणि लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात 18 ते 55 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये या लसीमुळे प्रतिकारक क्षमता आल्याची माहिती आहे. कोल्हापुरात लॉकडाऊनच्या कालच्या पहिल्याच दिवशी 135 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 2425 वर गेली आहे. आतापर्यंत 1015 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. हे दोन्ही सुरक्षा रक्षक आठवडाभरापूर्वी तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होते. तेजस ठाकरेंचं आरोग्य सुरक्षित असल्याची माहिती आहे. धारावी आणि वरळी पॅटर्न उल्हासनगरमध्ये राबवणार असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनी उल्हासनगरला भेट दिली आणि शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तेजस ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी मनसेनं केली आहे. तसंच कोरोनाच्या टेस्ट कमी होत आहेत का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. मुंबईतल्या खासगी लॅबनं केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातील रुग्णांना आधीच कोरोना होऊन गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे अशाच सुमारे 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करून पालिकेनं वास्तव मांडावा अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पालिकेकडे ही मागणी केली. कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातील शाळांना सध्या टाळा लागले. मात्र आता गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरू केल्या जातील असं चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीत 4 ऑगस्टपासून शाळा सुरू होऊ शकतात. औरंगाबाद मनपा कोविड तपासणी केंद्रावर जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तपासणी करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांना तपासणी सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर कुठे व्यापाऱ्यांना द्यायला प्रमाणपत्र मनपाकडे नाहीत आणि त्यामुळे ही व्यापाऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. पिंपरी चिंचवड महापालिकेनं खरेदी केलेले लाखो रुपयांचे मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानेच हा प्रकार घडलेला असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. पुणे जिल्ह्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन नसेल अशी घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्यानं पुण्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला. मात्र लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. त्यामुळे 23 जुलैपासून पुढे लॉकडाऊन न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यात पहिल्या लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावरील भिकारी आणि बेघर मजुरांची पालिकेच्या निवारा केंद्रातून राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. यावेळीच्या लॉकडाऊनमध्ये या उपेक्षित घटकांचा साधा विचारही झालेला दिसत नाही. म्हणूनच या बेघर मजुरांच्या नशिबी उपासमार आली आहे. सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये 22 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मालेगावच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांनी मनसोक्त डान्स केला आहे. मजगाव कॉलेजमध्ये क्वारंटाईन असलेल्या कोरोना रुग्णांची कोरोनाची भीती दूर करण्यासाठी डान्स त्यांनी केलेला डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. नांदेडमध्ये 7 दिवसांच्या कडक संचारबंदीतही कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे आणखी 3 दिवस संचारबंदी वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. कडक संचारबंदीच्या 6 दिवसात तब्बल 350 रुग्ण नांदेडमध्ये वाढलेत. तर काँग्रेसच्या एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा उत्साह वाढवण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे थेट कोविड सेंटरमध्ये पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी योगासन करून रुग्णांचा उत्साह वाढवून त्यांच्यातील भीती दूर केली. दादा भुसे यांचं हे आगळं वेगळं रूप पाहून कोरोनाबाधित रुग्णांना अतिशय आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी देखील दादा भुसेंना प्रतिसाद देत आनंदाने त्यांच्याबरोबर योगासनं केली. दौंड तालुक्यातील कासुर्डीमधील कोरोना पॉझिटिव्ह नवरा नवरीमुळे एकाच कुटुंबासह नातेवाईक मिळून तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना त्रास जाणवू लागल्यानं कोरोना चाचणी करण्यात आली होती. धुळे शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 3 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी 8 वाजल्यापर्यंत हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय. शहरात कोरोना रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे पोहोचली.
बुलढाणा जिल्ह्यात 1 महिना लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बैठकीत ही घोषणा केली। 1 महिन्याच्या लॉकडाऊन काळातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी कडक जनता कर्फ्यू असणार आहे। एका आठवड्यात 48 तासांचा कडक जनता कर्फ्यू राहणार आहे। 21 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन केलं जाईल। बुलढाणा जिल्ह्यात दिवसभरात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर 89 अहवाल निगेटिव्ह आले। जिल्ह्यातील आता एकूण 755 रुग्णसंख्या झालेली आहे। सद्यस्थितीतील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 335 वर गेली आहे। नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कोरोनाबाधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पूर्ण पगार मिळणार आहे। त्यांच्या सुट्टीचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून गृहीत धरला जाणार आहे। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकाद्वारे हे आदेश दिलेले आहेत। वसई विरार महापालिकेने शहरातील 29 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। या ठिकाणी कडकडीत बंद पाळावा असं आवाहन करण्यात आलं। मात्र या परिसरातील नागरिक बेजबाबदारपणे वागत असून नियमांचं उल्लंघन करताना दिसतात। 2 पॉझिटिव्ह रुग्णांना घरून पायी क्वारंटाईन सेंटरमध्ये येण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे। आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर यामुळे संताप व्यक्त केला जातो। या प्रकरणाची दखल आमदार राजू कारेमोरे यांनी घेतली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। 2 पॉझिटिव्ह रुग्णांना पायी येण्यास सांगण्यात आलं। माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुखांनी कोरोनावर मात केली आहे। मागील 10 दिवसांपूर्वी सुभाष देशमुख कोरोना पॉझिटिव्ह आले होते आणि त्यानंतर त्यांनी घरात उपचार घेत कोरोनावर मात केली। सुभाष देशमुखांची एंजिओग्राफी झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती। गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने प्रवास करता येऊ शकणार आहे, पण त्यासाठी काही नियमावलींचं पालन करावं लागेल। परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली। कोकणातल्या चाकरमान्यांवरून कोणीही राजकारण करू नये असा टोला अनिल परब यांनी विरोधकांना लगावला। मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाऊ देण्यात यावं, त्यांना कोकणात जाऊ देऊ नये असा विषय अन्यायकारक आहे। श्रमिकांना परराज्यात सोडण्यात आलं ते योग्यच होतं। तसंच कोकणवासियांची मुंबईत चाचणी करून कोकणात पाठवण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलं। गणेश उत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या नियोजनावरून कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली। चाकरमान्यांना कोकणात पाठवण्याचा निर्णय जाहीर करण्यास सरकारने उशीर लावला तर संपूर्ण कोकणात भाजपकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। तर दुसरीकडे ICMRच्या नियमांचं पालन करावं लागणार असल्याची भूमिका गावगावच्या सरपंचांनी घेतली आहे। एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला। हा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे आणि त्यामुळे 27,000 कर्मचारी कमी होऊ शकतील। BSNL नंतर सर्वात मोठी स्वेच्छानिवृत्ती असणार आहे। 50 वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची योजना आहे। 28,000 कर्मचाऱ्यांचं वय 50 पेक्षा अधिक आहे। दरमहा 100 कोटींच्या पगाराची बचत होणार आहे। वाढत्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना एसटीच्या मालवाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 38 रुपये दराने रक्कम भरावी लागणार आहे। लॉकडाऊन काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी महामंडळाने मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला। कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचं दिसते। गेल्या 3 महिन्यांपासून कोरोनामुळे एसटीची सेवा बंद आहे। मात्र आता एसटी सुरू झाल्यानंतरही हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघावर कारवाईचा इशारा देण्यात आला। मंगळवारी राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून नोटीस बजावण्यात आली। दूध संकलन बंद ठेवल्यास सहकार कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा दिला गेला आहे। दरम्यान दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी ही नोटीस बजावली। संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे। भिवंडीमध्ये वाढीव वीज बिल कमी करून 3 महिन्यांचं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी MIMचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू बाईक रॅलीचं त्यांनी आयोजन केलं होतं। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना अटक केली। राज्यातील बियाणे विक्रेत्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे। उगवणं न झाल्यास बियाणं न उगल्यास थेट विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करता येणार नाहीत। कायदेशीर कमिटीच्या अहवालानुसारच दोषींवर गुन्हे दाखल करता येणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं।
मच्छीमारांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की मच्छीमार नौकांसाठीच्या डिझेल परताव्याच्या रकमेतून कर्जाची वसुली केली जाणार नाहीये. मत्स्यमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे आणि त्यामुळे मच्छीमारांना 32 कोटी रुपयांचा कर्जाचा परतावा करण्याची सध्या गरज नाही. मत्स्यमंत्री अस्लम शेख यांनी वित्त विभागाकडे मागणी केल्यानंतर त्यांची मागणी मान्य करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली. येत्या 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात. येत्या 25, 26 आणि 27 जुलै रोजी ही मुलाखत सामना डिजिटलच्या माध्यमातून प्रसिद्ध होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आणि या भूमिपूजनाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरेही असतील असं समजतंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाहीये. 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केले. आम्हाला अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसून आम्ही अनेकदा अयोध्येला जातो. राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेनं मोठं काम केलंय असंही संजय राऊत म्हणाले. आता राम मंदिराच्या मुद्द्यात संजय निरुपम यांनी उडी घेतलेली. काँग्रेसनं या वादापासून दूर राहावं असा सल्ला संजय निरुपम यांनी दिला. संजय निरुपम यांनी ट्विटरवरून असा सल्ला दिलाय. राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उगाचच प्रश्न उभे केलेत असं ते यावेळी म्हणाले. भाजप आणि एनडीएच्या अजेंड्यावर राम मंदिराचा विषय होता. आज तो पूर्णत्वाच्या दिशेने जातो हे लक्षात आल्यावर काही पक्ष जनतेचं मन विचलित करण्यासाठी विविध स्टेटमेंट करतायत असा टोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला. महाविकास आघाडी कोरोनाबाबत आरोग्य सुविधा पुरवण्यात असफल झाली असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईतील ऐतिहासिक सिद्धार्थ महाविद्यालयाची परिस्थिती खराब झाली आहे. महाविद्यालयात छताची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी टेकू देऊन इमारतीला आधार दिला गेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी गळून महाविद्यालयाचं मोठं नुकसान होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. अकोल्यातील मूर्तिजापूर महामार्गावर भीषण अपघातात 4 ठार झालेत. कारला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला. गाडीतील इतर 3 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गाजवळील नांगलवाडी परिसरात भली मोठी मगर सापडली आहे. सर्पमित्र विशाल झुंगरे आणि नांगलवाडीमधील तरुणांनी ही मगर पकडली आहे. महाडमधील सिस्केप संस्था आणि नागरिकांनी ही मगर वनविभागाच्या ताब्यात दिली. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बरीच झाडं तुटल्यामुळे आता वन्य प्राणी थेट महामार्गाजवळ दिसू लागलेत. सुमारे 15 ते 20 गवे आज मुंबई गोवा महामार्गावर लांजा वाकेड अंजनारी भागात अगदी वस्तीजवळ आल्याचं दिसतंय. वनविभागाच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खानापूर चित्ता ते टाकळी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय. रस्त्यांवर खड्डे असल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय. तसंच वाहन चालकांना खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. अवजड वाहनांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसांपासून बारामतीमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव देखील बंद होते. आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव सुरू आहेत. तसंच फळ आणि पालेभाज्या मार्केटही सुरू झालं. भाजप नगरसेवकाच्या घरासमोर दारू सापडल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. भाजप नगरसेवक रवी आसवानी यांच्या घरासमोर शनिवारी दुपारी दारूचा साठा सापडला होता. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा रक्षकाचं अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपींना 24 तासात गजाआड करण्याची मोठी कामगिरी रांजणगाव MIDC पोलिसांनी केली. मृत पावलेल्या राम आसरे याचं आरोपींनी अपहरण करून खून केला होता. कल्याणच्या सूचक नाका परिसरातील एका क्लिनिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. एका 48 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाला उपचारासाठी क्लिनिकमध्ये त्याचे नातेवाईक घेऊन आले होते. क्लिनिकमध्ये आधीच रुग्ण असल्याने डॉक्टरांनी थांबायला सांगितलं. दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वे सेवा पूर्णपणे सुरू नसल्याने नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाणाऱ्या उमेदवारांना येण्या जाण्याचं विमान भाडं देण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतला. या उमेदवारांच्या राहण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठीही आयोग मदत करणार आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस भारतात 5 राफेल विमानं दाखल होणार आहेत। 29 जुलैला अंबाला इथं राफेल विमानं दाखल होतील। भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानांच्या भारतात दाखल होण्याच्या प्रक्रियेला खूप महत्त्व प्राप्त झालं। हैदराबादच्या जामिया निजामियाने 4 जुलै 2020 रोजी मुस्लिम समाजाला यंदाच्या बकरी ईदवर कुर्बानी अर्पण करण्याचा सल्ला दिला होता, पण कोरोनाची स्थिती आणि कुर्बानीसाठी प्राण्यांची उपलब्धता नसल्यानं कुर्बानीऐवजी त्याच प्राण्याची किंवा तितकी रक्कम दान करता येईल। सर्वसामान्य नागरिकांमधील गोंधळ दूर होण्यासाठी जामिया निजामियाने हे स्पष्ट केलं। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामाची तयारी पुन्हा सुरू झाली। मंदिरासाठी आणलेल्या खांबाची स्वच्छता पॉलिश करण्याचं काम सुरू आहे। तसंच भूमिपूजनासाठी रस्त्यांचं सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सकाळी 10:30 वाजता त्यांच्यावर सुनावणी होईल। विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती आणि या नोटीसीला पायलट समर्थक आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले। राजस्थानच्या राजकारणात सचिन पायलट यांच्या बंडामुळे वादळ निर्माण झालं। राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हे करतायत असा आरोप केला जातोय त्यांच्यावरती। काँग्रेसने हा आरोप केलाय। काँग्रेसने शेखावत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यातील आवाज आपलाच असल्याची जबाबदारी स्वीकारून शेखावत यांनी राजीनामा द्यावा असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दरड कोसळली आणि यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता। दोन्ही बाजूचे प्रवासी कित्येक तास अडकले होते। मान्सूनमध्ये या भागात अनेकदा दरडी कोसळतात आणि वाहतूक ठप्प होते। आसाममध्ये पूरस्थिती कायम आहे। दिब्रुगडमध्ये काल एक कार नाल्यात पडली। स्थानिकांनी तातडीनं नाल्यात उतरून चालकाचा जीव वाचवला। पुरामध्ये गाडी काढू नका असा इशारा देऊनही काही नागरिक बाहेर पडतात आणि त्यामुळे अनेक अशा घटना घडताना दिसतात। आसाममधील पूरस्थिती अधिक बिकट होत चालली। आतापर्यंत 110 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही पाण्याखाली गेलेलं आहे। उद्यानात आतापर्यंत जवळपास 100 प्राण्यांचा या पुरामुळे मृत्यू झाला। बिहारमध्येही अनेक जिल्ह्यात पूर आला आहे। सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुझफ्फरपूर जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे। शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे। जनजीवन विस्कळीत झालं। केरळमध्ये एका गावात समुद्राचं पाणी शिरलंय। कोचीहून 20 किलोमीटरवर चेन्नानम हे गाव आहे। समुद्र किनाऱ्यावर भिंत उभारा अशी मागणी हे ग्रामस्थ वर्षानुवर्ष करतायत, पण राज्य सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।